हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या या नव्या व्हिडिओमध्ये. आज मी आलो आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आणि प्राचीन देवस्थान सप्तशृंगी माता टेम्पल येथे जिला वणीची देवी म्हणून ओळखलं जातं. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे कसं पोहोचायचं ते आपण इथे सुरुवातीला दाखवून देऊ. नंतर व्हिडिओमध्ये पुढे आपण जाऊया. सप्तशृंगी गडाला पोहोचण्यासाठी जर तुम्हाला रेल्वेने यायचं असेल तर मुंबई, ठाणे, कल्याण किंवा पुण्याहून कुठेहून जर तुम्ही येत असाल तर नाशिक स्टेशन हे सर्वात जवळचं स्टेशन आहे. नाशिक रोड स्टेशन. तिथे उतरल्यावर तुम्हाला बस किंवा शेअर टॅक्सी सहज मिळतात, कंटिन्यू चालू असतात. आणि जर तुम्हाला बसने यायचं असेल तर नाशिकवरून वणी गावासाठी MSRTCच्या ज्या बसेस आहेत त्या सतत चालू असतात. नाशिक ते वणी अंतर जवळपास 60 ते 70 किलोमीटर आहे आणि प्रवासाला ते जवळपास 2 तास लागतात. वणी गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत शेअर, जीप, ऑटो किंवा खाजगी वाहन मिळतात. त्यानंतर तुम्ही देवीच्या मंदिरापर्यंत 2 मार्गाने पोहोचू शकता. इकडे पार्किंगला गाडी गेली आपली आणि ह्यावरती गड आहे. इकडनं गाडी एंट्री केली. इथे रोपवेसाठी जे आपल्याला आहे पास मिळतात, VIP पास आणि रोपवे पास इथूनच मिळतील. फॅमिली मेंबर मधून फक्त एक जण तिकीट काउंटरच्या लाईनी लागा, बाकी त्यांनी चला आतमध्ये. हे आहे तिकीट घर रोपवेचं. रोपवेची कॅशसाठी आणि जे आपल्या स्कॅनरसाठी वेगवेगळी लाईन आहे. ही आहे रोपवेची पार्किंग आहे इथे. बाईकसाठी 30 रुपये. आणि हे बघा तुम्ही इथून बघू शकता, हे आहे मंदिर आणि ही आहे रोपवेची लाईन. इथून जे आहे सीड्या आहेत, पायऱ्या आहेत इथून या, आणि ही रोपवेची लाईन आहे जी की इथून रोपवेसाठी आपल्याला तिकीट वगैरे भेटल्यानंतर पुढे जाता येतं. सो चला पुढे जाऊया. इथून पास घेतल्यानंतर आपल्याला इकडून एंट्री करायची. लगेच बाजूने इथून एंट्री आहे. 120 रुपीज पर पर्सन आहे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा असा हॉल आहे. इथे वेटिंग एरिया, टॉयलेट वगैरे, फूड मॉल, हॉटेल सामान वगैरे घ्यायची ती सुविधा असेल अशा प्रकारची. सो आपण ज्या इथे आपले जे चप्पल वगैरे आहे ते इथे उतरूया आणि ओटीचं सामान वगैरे घेऊया इथूनच, आणि नंतर रोपवेसाठी जाणार आहे. तो ओटीचं सामान, पेढा वगैरे घेतलं आहे आपण आणि इथं जात आहे. इकडे सगळं खायला हॉटेल्स वगैरे, छोटे छोटे रेस्टॉरंट्स आहेत. खूप सारे ऑप्शन खायला तिकडे. इकडून आपण एंट्री केली होती आणि इकडनं आपण आता वरती जाणार. तिथे पण चप्पल ठेवायला व्यवस्था आहे. रोपवेसाठी पण भयंकर लाईन आहे बघा. हे बघा, आपण सध्या रोपवेचा वेट करत आहे. हा गड जवळपास साधारणतः 4000 फूट उंचीवरती आणि इथं पोचण्यासाठी जवळपास 5000पेक्षा जास्त पायऱ्या आहेत असं म्हणतात. सप्तशृंगी या नावाचा अर्थ खूप खास आहे, कारण की 7 डोंगरांनी वेढलेलं हे ठिकाण आणि 7 पर्वताच्या मध्ये माता दुर्गादेवीचं वास असल्याचं मानलं जातं. आता जर आपण इतिहासात खोल गेलो तर हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर अत्यंत प्राचीन वारसा आहे. असं मानलं जातं की देवी सतीचा उजवा हात इथे पडला होता. त्यामुळे हे भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. आणि इथल्या पायऱ्यांचा इतिहास खूप जुना आहे. सन 1710मध्ये मुमाबाई दाभाडे यांनी या पायऱ्या बांधल्या होत्या, ज्या पायऱ्या चालत जावं लागतं वरती, जेणेकरून भक्तांना जाणं सोपं होईल. आणि आणखीन एक महत्त्वाची आणि रोचक गोष्ट म्हणजे देवी महात्म्य हा जो ग्रंथ आहे, जो देवीच्या शक्तीचं वर्णन करतो, तो ऋषी मार्कंडेय यांनी याच परिसरात दिला होता असं म्हणलं जातं. आता आपण वर चढत आहोत आणि तुम्ही पाहू शकता की वातावरण खूप शांत आणि पॉझिटिव्ह आहे. वरतून दृश्य किती सुंदर आहे हे पण बघू शकता. मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला दिसेल की देवीची मूर्ती ही नैसर्गिक खडकात कोरलेली आहे आणि ही मूर्ती साधारणतः 10 फूट उंच आहे आणि देवीला 18 हात आहेत. आता थोडीशी मिस्ट्री अशी आहे की इथल्या मूर्तीवरती वर्षानुवर्षे शेंदूर लावला जातो. काही वर्षांपूर्वी जेव्हा हा शेंदूर काढण्यात आला होता त्याचा तब्बल वजन जे आहे 2000 किलो एवढं निघालं होतं. म्हणजे यावरून तुम्ही भक्तांची श्रद्धा किती खोल आहे हे समजू शकता. आणि सध्या आपण नवरात्री आणि चैत्रोत्सवाच्या काळात इथे आलो आहे आणि बातम्यांनुसार 2026च्या या उत्सवात साधारणतः 6 लाखांपेक्षा जास्त जे भाविक आहे येण्याची अपेक्षा आहे.
आणि क्राऊड कंट्रोलसाठी तुम्ही बघू शकता जे गाड्या वगैरे आहेत पर्सनल व्हेकल्स हे सगळे गडाच्या एकदम खाली जे गाव आहे वणेगाव तिथे सगळी व्यवस्था करण्यात आली होती पार्किंगची आणि प्रायव्हेट व्हेकल पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. सो आपण रोपवेसाठी इथून एंट्री केली होती गेटला आणि हा मेन हॉल आहे रोपवेसाठी. इथून लाईन लागली होती आणि आता आपण रोपवेमध्ये आहे. हा असा आहे दृश्य वरतून. तर तुम्हाला बघू शकता डोंगर रांगा आहेत खूप साऱ्या. गर्दी बघा, लाईन बघा. सो आज जे प्रायव्हेट व्हेकल आहेत आज म्हणजे जे नवरात्र चालू आहेत आपली जत्रा चालू आहे त्याच्यामुळे प्रायव्हेट व्हेकल पूर्णपणे बंद आहे वरती. फक्त 500 मीटर अंतरावरती जे बस सेवा चालू आहे कंपल्सरी बस सेवा. फक्त काही पासेस धारकांना आतमध्ये एंट्री आहे 4 व्हीलर. पुराणांनुसार देवीने महिषासूर राक्षसाचा वध केल्यानंतर या पर्वतांमध्ये विश्रांती घेतली होती म्हणून सप्तशृंगी देवीला महिषासूर मर्दिनीचं रूप मानलं जातं. आणि सप्तशृंगी पर्वतामध्ये काही प्राचीन गुफा देखील असल्याचं सांगलं जातं. पूर्वी साधू तपस्वी आणि नाथ संप्रदायातील योगी या गुफांमध्ये ध्यान करत असत असं म्हणतात. काही लोकांच्या मते डोंगरात अजूनही काही बंद मार्ग आहेत जे सामान्य लोकांसाठी खुले नाहीत. नवरात्रीच्या काळात लाखो भक्त डोंगरावरती येतात आणि स्थानिक लोक सांगतात की रात्री उशिरा संपूर्ण डोंगरामध्ये वेगळंच कंपन आणि वातावरण जाणवतं. अनेक भक्तांचा दावा आहे की पहाटेच्या आरतीच्या वेळेस मंदिराजवळ अचानक सुगंध, थंड वारे आणि अंगावर शहार येण्याचा अनुभव त्यांना होतो. इतिहासकारांच्या मते तर महाराष्ट्रातील अनेक मंदिरे हे आक्रमणांमध्ये उद्ध्वस्त झालेली आहेत पण सप्तशृंगीगड हा डोंगराच्या आत आणि खोल उंच भागात असल्यामुळे मंदिर पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचले. काहींच्या मते घनदाट जंगल आणि कठीण डोंगर रस्ता हेच देवीचं नैसर्गिक संरक्षण बनलं होतं. काही लोक इथे दर्शनासाठी येतात, काही लोक शांततेसाठी येतात आणि काही जण डोंगरावरचे रहस्य समजून घ्यायला येतात. पण सप्तशृंगी देवीचं खरं रहस्य आजही त्या 7 पर्वतांमध्ये लपलेलं आहे. आणि जर तुम्ही नाशिकमध्ये कधी आलात तर सप्तशृंगी माता टेम्पलला नक्की भेट द्या. हे फक्त एक मंदिर नाही तर इतिहास, श्रद्धा आणि रहस्य यांचं एक अद्भुत मिश्रण आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब दी चॅनल. सो भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.